केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्सकडे वळण्याआधी आपण बघू, तुमच्या पुस्तकामध्ये 3 क्वेश्चन विचारले आहेत. विच गॅस इज फॉर्म ड्युरिंग इन द बायोगॅस, तर त्याचं उत्तर आहे मिथेन. दुसरं एक विचारलेलं आहे की बायोगॅसमध्ये जो गॅस फॉर्म होतो त्याचं नाव मिथेन आहे. देन सेकंड क्वेश्चन इज विच कॉन्स्टिट्युएंट इज फॉर्म इन द कंबशन रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे कंबशन रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड, हीट आणि लाईट फॉर्म होतो. हे आपण पुढे शिकणारच आहोत. देन थर्ड क्वेश्चन इज बायोगॅस कंपोनंटची रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे, हा तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर यामध्ये हीट एमिट होते आणि आपण केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शनमध्ये शिकलेलो आहे की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन काय असतात. तर ज्यामध्ये हीट रिलीज होते, इमिट होते, त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. म्हणून ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये हीट आणि लाईट इमिट होतात, म्हणून ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आता वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स. फर्स्ट इज कंबशन रिॲक्शन, सेकंड इज ऑक्सिडेशन रिॲक्शन, थर्ड इज ॲडिशन रिॲक्शन अँड फोर्थ इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Combustion reaction. Here simple meaning of combustion is burning, म्हणजेच जळणे, आणि कुठलीही गोष्ट ऑक्सिजन शिवाय जळत नाही. In this combustion reaction, hydrocarbons and many carbon compounds undergoes combustion and emit heat and light. In spite of this, the common products of these reactions are carbon dioxide and water. याचाच अर्थ कुठली रिॲक्शन, कंबशन रिॲक्शन जर झाली तर त्या रिॲक्शनमध्ये कॉमन प्रॉडक्ट्सचे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरच असतात आणि ती हीट आणि लाईट प्रत्येक रिॲक्शनमध्ये इमिट करतात. इन we learned about the allotropes of carbon. Allotropes means काय, तर एकाच पदार्थाची 2 रूपं. आता आपण जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कार्बनची 2 रूपं आपल्याला माहिती आहे, ग्राफाईट अँड डायमंड. हेन्स ॲलोट्रॉप म्हणजेच कार्बनची ही 2 रूपं आहेत. तर ॲलोट्रॉप म्हणजेच काय, ॲलोट्रॉप हा एकाच कंपाऊंडपासून 2 डिफरंट फॉर्ममध्ये मिळतो. आपल्याला एकाच कंपाऊंडचे 2 डिफरंट फॉर्म असतात. लेट अस सी द कंबशन रिॲक्शन. हिअर कंबशन मीन्स बर्निंग. कार्बन प्लस ऑक्सिजन, हिअर कार्बन अँड ऑक्सिजन undergoes combustion, gives carbon dioxide and heat and light. All the 3 reactions, carbon dioxide and water molecules are present here. Second is methane. Methane undergoes oxidation, means burning on ignition, gives carbon dioxide and water, heat plus light. Then this is ethanol. Ethanol also on going under combustion gives carbon dioxide, water, heat and light. इथे तिन्ही रिॲक्शन जर आपण ऑब्झर्व केल्या तर या तिन्ही रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, हीट आणि लाईट हे कॉमन प्रॉडक्ट्स आपल्याला दिसतात. इन दिस कंबशन रिॲक्शन, प्रपोर्शन ऑफ unsaturated proportion of carbon in unsaturated is larger in unsaturated compounds as compared to the saturated compounds. As compared to the saturated compounds.
याचा अर्थ आपण जर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तर समजा आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर म्हटलं मिथेन घेतला तर मिथेनपेक्षा इथेनची जी कार्बनची संख्या आहे ती जास्त आहे, म्हणून याचं प्रपोर्शन मिथेनपेक्षा इथेनमध्ये जास्त आहे. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्सच्या कंपॅरिझनमध्ये प्रमाण जे आहे प्रपोर्शन जे आहे कार्बनचं ते हायड्रोकार्बन्स और कार्बन कंपाउंड्स अंडरगोज कंबशन when ignited, and they have the capacity to attach with the oxygen and start combustion and emit water and carbon dioxide. In this way, all the bonds between the molecules break up and carbon dioxide and water is formed in this combustion reaction. Sometimes carbon compounds are also used as oxidizing agents, and these oxidizing agents may be potassium permanganate, or potassium dichromate. KMnO4 is the molecular formula of potassium permanganate, and K2Cr2O7 is the molecular formula of potassium dichromate. These two compounds acts as an oxidizing agent. Potassium permanganate and potassium dichromates are commonly used as an oxidizing agent. Now the question arises that what is oxidizing agent? Oxidizing agent काय आहे? Oxidizing agent हा असा कंपाउंड आहे की जो रिएक्शनसाठी दुसऱ्या कंपाउंडला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो, म्हणजे इट ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ ऑक्सिजन. It acts as a source of oxygen to other compounds for oxidation, and these substances are called oxidizing agents. And commonly used oxidizing agents are potassium permanganate, that is KMnO4, and potassium dichromate, that is K2Cr2O7. आपल्या घरी जे गॅस बर्नर असतात त्याच्यामध्ये होल्स असतात. ते होल कशासाठी आहे तर जो गॅसेस फ्युएल आहे, जो ऑक्सिजन आहे तो त्या फ्युएलसोबत मिक्स होतो आणि ब्ल्यू फ्लेम आपल्याला बर्नरची मिळते. पण ज्यावेळेस ते होल्स चोकअप होतात त्यावेळेस हा ऑक्सिजन जो आहे तो त्या एअर इनलेटमधून आतमध्ये जाऊन त्या फ्युएलमध्ये मिक्स होत नाही, अँड ॲज अ रिझल्ट येलो फ्लेम इज ऑकर ऑन द बर्नर. Hence, it is very necessary to clean air inlets. Oxidation reaction चे एक्झाम्पल बघू. ज्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे एक ॲक्टिव्हिटी दिलेली एक्सप्लेन केलेला आहे आणि मग तिथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, तर आधी आपण रिॲक्शन बघू आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधू की पोटॅशियम परमॅंगनेटचा पिंक कलर जो आहे तो शेवटपर्यंत राहतो का त्या रिॲक्शनमध्ये. तर याचं उत्तर आपण शेवटी बघू. एक्झाम्पल, बाय वॉर्मिंग द मिक्सचर ऑफ इथेनॉल, दिस इज इथेनॉल आणि अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट यांना जर वॉर्म केलं, बाय वॉर्मिंग द मिक्सचर ऑफ इथेनॉल अँड डायल्यूट अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट, इथेनॉल इज ऑक्सिडाइज. इथे ऑक्सिजन आपण लिहिलेला आहे, ऑक्सिडाइज झाला म्हणजे त्याला ऑक्सिजन आपण प्रोड्यूस केलेला आहे. आणि कोणी केलं ऑक्सिजन प्रोड्यूस? KMnO4 ने, कारण इट ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इथेनॉल अँड डायल्यूट अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट व्हेन ऑक्सिडाइज गिव्स इथेनॉइक ॲसिड प्लस वॉटर. दिस इज इथेनॉइक ॲसिड प्लस वॉटर. This is the example of oxidation reaction. आता इथे एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे
ही आपण जी रिॲक्शन पाहिली यामध्ये आता आपल्याला जो क्वेश्चन विचारला होता की पिंक कलर रिॲक्शनच्या शेवटपर्यंत राहतो की डिसअपिअर होतो, तर इथे आपल्याला याचं आन्सर असं देता येईल की ॲज द रिॲक्शन प्रोसीड द पिंक कलर ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट डिसअपिअर बिकॉज it acts as an oxidizing agent and all the oxygens are used for the oxidation of ethanol, and when oxidation of ethanol is completed and being completed if we continue to add the KMnO4 in this, the KMnO4 will become excess and hence pink color of the potassium permanganate later on becomes excess after completing the oxidation of ethanol, and that is why at last the potassium permanganate pink colors doesn't vanish, it stays as it is. आता सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर पोटॅशियम परमॅंगनेट ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस त्या पोटॅशियम परमॅंगनेटला ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट यूज करत असल्यामुळे जो ऑक्सिडेशनसाठी इथेनॉलच्या ऑक्सिडेशनसाठी जो ऑक्सिजन लागतो तो पूर्ण इथेनॉलची जेवढी क्वांटिटी आहे तोपर्यंत जो ऑक्सिजन आहे ते यूज करतात पूर्ण इथेनॉल ऑक्सिडाइज होण्यासाठी, आणि एकदा की इथेनॉलचं ऑक्सिडेशन झालं तर मग हा KMnO4 आपण जर टाकतच राहिलो तर हा एक्सेस होईल, आणि एक्सेस झाल्यामुळे तो इथेनॉलकडून यूज होणार नाही, आणि इथेनॉलकडून यूज न झाल्यामुळे मग हा याचा पिंक कलर जो आहे याचा पिंक कलर तसाच आपल्याला रिॲक्शनच्या शेवटी दिसतो, पण तो बिगिनिंगला दिसत नाही कारण याच्यामधलं ऑक्सिडेशनसाठी इथेनॉलकडून हा KMnO4 वापरला जातो. Among these 4 reactions, now we are going to see this addition reaction. Then what is addition reaction? First we see the definition of addition. Here the name indicates addition. Addition means something add to it, or ॲडिशन मीन्स आपल्या मराठीमध्ये मिळवणे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मिळवायचं आहे. ज्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे, टेक 4 ml ऑइल अँड ॲड इन इट टिंचर आयोडीन ऑर ब्रोमीन सोल्युशन अँड ऑब्झर्व द कलर. टिंचर आयोडीनचा कलर जो आहे तो व्हायलेट असतो, आयोडीनचा कलर व्हायलेट असतो, आणि ब्रोमीनचा जो कलर आहे तो रेड ब्राऊन असतो. यापैकी एक ऑइलमध्ये ॲड केल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो की नाही याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट वी सी द डेफिनेशन. व्हेन अ कार्बन कंपाऊंड कंबाइन्स विथ अनदर कंपाऊंड. This is the definition of addition reaction. When carbon compounds combine with another compound means ज्यावेळेस कार्बनचा कंपाऊंड हा एखाद्या दुसऱ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होतो आणि प्रॉडक्ट फॉर्म करतो. आता जनरली आपण केमिकल प्रॉपर्टी पाहत आहेत, तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये रिॲक्शन ह्या आल्यास आणि केमिकल रिॲक्शन आल्या म्हणजे केमिकल रिॲक्शनचे 2 पार्ट असतात, एक रिॲक्टंट आणि दुसरा प्रॉडक्ट. मग त्या रिॲक्टंटमध्ये ज्या दोन रिॲक्टंटनी भाग घेतला त्या 2 रिॲक्टंट्सचा मिळून मग आपल्याला इकडे प्रॉडक्ट फॉर्म होतो. तर त्या प्रॉडक्टमध्ये हे जे 2 रिॲक्टंट असतात यांचे सर्वच ॲटम येतात. असं इथे 2 रिॲक्टंट जे आहे ते ॲडिशन होतं, म्हणून याला ॲडिशन रिॲक्शन असं नाव दिलेलं आहे. When a carbon compound combines with another compound, ज्यावेळेस कार्बन कंपाऊंड अनदर हा शब्द महत्त्वाचा आहे, दुसऱ्या कंपाऊंड बरोबर जेव्हा रिॲक्ट होतो, कंबाईन होतो टू फॉर्म अ प्रॉडक्ट, आणि त्याचा नंतर प्रॉडक्ट फॉर्म होतो. दॅट कंटेन ऑल द ॲटम्स इन बोथ द रिॲक्टंट्स. हा असा प्रॉडक्ट फॉर्म होतो दॅट कंटेन ऑल द ॲटम्स इन बोथ द रिॲक्टंट्स, म्हणजे रिॲक्टंटमध्ये जे ॲटम आहेत ते दोन्ही रिॲक्टंट्सचे मधले ॲटम्स जे आहेत ते प्रॉडक्टमध्ये आपल्याला सापडतात. आता हे आपण पाहिलेलं आहे, आयोडीनचा व्हायलेट कलर असतो, ब्रोमीनचा रेड ब्राऊन कलर असतो, आणि ती ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचा कलर जो आहे तो डिसअपिअर
होतो. When unsaturated hydrocarbons combine with bromine, it gives 1,2-dibromoethane. Bromine or iodine can combine with unsaturated compound instantaneously at room temperature. Bromine or iodine can combine with unsaturated hydrocarbons instantaneously at room temperature and forms 1,2-dibromoethane, and the color change can be felt by our eyes. Means here the color of bromine, that is red brown, disappears. That can be felt by our eyes, and due to this test is also used for the presence of double bond in oil. Reaction is also used for the detection of multiple bonds in carbon compounds. ही जी रिएक्शन आहे ही डिटेक्शन ऑफ मल्टिपल बॉन्ड्स इन कार्बन कंपाउंड्स, मल्टिपल बॉन्ड्स इन कार्बन कंपाउंड्ससाठी यूज केली जाते. ही डबल बॉन्ड डिटेक्ट करण्यासाठी कार्बनमधले एक टेस्ट आहे. देन इन above mentioned activity, the color change between the reaction of oil with bromine or iodine, but in between the reaction of vanaspati ghee, color of bromine or iodine does not change. The unsaturated compound can also undergo addition reaction. Unsaturated compounds on undergoing addition reaction reacts with hydrogen and saturated compounds are formed. This reaction is carried out in presence of nickel or platinum as a catalyst. Nickel and platinum is must for this reaction, because you know what is the role of catalyst. Catalyst is such a compound that changes the rate of reaction without disturbing the reaction. Catalyst असा एक पदार्थ आहे जो रिएक्शनचा रेट चेंज करतो विदाउट डिस्टर्बिंग ओरिजिनल रिएक्शन, आणि या प्रोसेसला आपण हायड्रोजनेशन म्हणतो. अनसॅच्युरेटेड कंपाउंड अंडरगोज ॲडिशन रिएक्शन कंबाइन विथ हायड्रोजन फॉर्म सॅच्युरेटेड कंपाउंड इन प्रेझेन्स ऑफ निकेल अँड प्लॅटिनम. धिस हायड्रोजनेशन रिएक्शन, या रिएक्शनला नाव आहे हायड्रोजनेशन रिएक्शन, कारण इथे ते हायड्रोजनशी कंबाइन होत आहे. या रिएक्शनला हायड्रोजनेशन असं नाव आहे. आणि ही हायड्रोजनेशन जे आहे ही रिएक्शन व्हेजिटेबल ऑइलचं व्हेजिटेबल घीमध्ये कन्वर्शन करण्यासाठी वापरली जाते. दिस रिएक्शन इज ऑल्सो यूज टू कन्वर्ट व्हेजिटेबल ऑइल in presence of nickel or platinum as a catalyst into vegetable ghee. So vegetable oil have long and unsaturated carbon chain. या vegetable oil चे molecules आहे याच्यामध्ये long आणि unsaturated carbon chain present असते, आणि ज्यावेळेस हायड्रोजनेशन ही प्रोसेस होते त्यावेळेस after hydrogenation these long and unsaturated of carbon chains transform into saturated chain. This unsaturated fats contains double bond. unsaturated fats जे आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड असतो आणि सॅच्युरेटेड फॅट्समध्ये सिंगल बॉन्ड असतो. अनसॅच्युरेटेड फॅट जे आहे ते आपल्या हेल्थसाठी चांगले असतात, हेल्दी, अँड सॅच्युरेटेड फॅट्स आर नॉट हेल्दी, मीन्स अनहेल्दी फॉर अस. व्हेजिटेबल ऑइलचं कन्वर्शन व्हेजिटेबल घीमध्ये होतं. व्हेजिटेबल ऑइल हा
सॅच्युरेटेड फॅट आहे, त्याच्यामुळे तो कन्झम्पशनसाठी आपल्या हेल्थसाठी चांगला आहे. परंतु त्याचं हायड्रोजनेशन झाल्यानंतर ज्यावेळेस त्याचं व्हेजिटेबल घी मीन्स आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये वनस्पती घी किंवा आपल्या शब्दामध्ये डालडा, याला आपण म्हणतो डालडा. त्या डालड्यामध्ये ज्यावेळेस त्याचं आफ्टर हायड्रोजनेशन कन्व्हर्शन होतं त्यावेळेस तो हे जे वनस्पती घी आहे हे आपल्या शरीरासाठी फार घातक आहे. म्हणून इट इज अनहेल्दी फॉर अस अँड अनसॅच्युरेटेड फॅट्स कंटेन्स डबल बॉन्ड, सो इट इज हेल्दी फॉर अस. ऑफ मिथेन कशा प्रकारे होतं ते पाहू. एक एक मॉलिक्यूल आपण ॲड केला तर याला कशा प्रकारचे प्रोडक्ट फॉर्म होतात इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. तो फर्स्ट इज CH4 plus Cl2, here it gives CH3Cl plus FCl. then again this CH3Cl plus Cl2, एक मॉलिक्यूल. आता इथे आपण एक मॉलिक्यूल क्लोरीनचा ॲड केला त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट मिळाला आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड मिळालं. आता परत या मॉलिक्यूलमध्ये पुन्हा आपल्याला Cl2 ॲड करायचं आहे, तर आपल्याला इथे काय मिळेल CH2Cl2 plus HCl in presence of sunlight. then again this CH2Cl2 plus chlorine, इथे परत आपल्याला मिळेल CHCl3 plus HCl. इथे आपल्याला CHCl3 plus HCl हा प्रॉडक्ट मिळेल. आणि परत या CHCl3 मध्ये क्लोरीन ॲड केला तर परत आपल्याला इथे मिळेल CCl4 plus HCl. या रिॲक्शनचं या प्रॉडक्ट्सचं जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला इथे एक क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप या रिॲक्शनमध्ये प्रत्येक हायड्रोजन मॉलिक्यूलची जी जागा आहे, शेवटी हायड्रोजन इथे नाही आहे, या प्रॉडक्टमध्ये हायड्रोजन दिसत नाही आहे आपल्याला. तर इथे काय केलं, या क्लोरीननी स्टेप बाय स्टेप हायड्रोजनला रिप्लेस केलं आणि त्याच्या जागेवर स्वतः आला. तर इथे 3 हायड्रोजन होते, इथे 2 झाले म्हणजेच एक कमी झाला आणि मग क्लोरीनचा वाढला. इथे परत या 2चा 1 झाला म्हणजे या क्लोरीनने परत एकाची जागा घेतली आणि 1 झाला आणि इथे मग क्लोरीन मॉलिक्यूल वाढला. परत इथे हा 1 होता तो काढून टाकला आणि त्याच्या जागेवर त्याची जागा या क्लोरीनने घेतली, म्हणून इथे CCl plus HCl. अशा प्रकारे ही स्टेप बाय स्टेप क्लोरिनेशन ऑफ मिथेन in substitution reaction we have seen. I hope you understand these all 4 chemical properties of carbon compounds, and if you like my video then subscribe my channel Tech Vidya, and thanks for watching. See you in the next video. Thanks for watching.